त्यावर असं लिहिलं होतं की द्वार उघडण्यासाठी त्या स्त्रीच्या हाताचा तळवा हवा। बाबाजींना माझं जिवंत राहणं महत्वाचं वाटलं नसेल, फक्त माझा कापलेला हात त्या खाचेवर ठेवला तरी काम होईल। अहो, म्हणून त्यांनी नवीन उद्योग मांडला होता, मला मारायचा। पण ऐन वेळेस सासूबाई आल्या आणि त्यांच्या हातात सुद्धा कागदाचा तुकडा होता हो। मग त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि चक्क त्यांनी मला सोडलं। सासूबाईंचं ना बोलण्यात बोलणं राहिलेलंच नाहीये। मला असं वाटतं सखूच्या बाबतीत सासूबाईंचं आणि बाबाजी महाराजांचं काहीतरी गुपित आहे। पण विचारायला गेलं की वस्कन अंगावर येतात। शिक्षा देणार सांगितलं होतं, पण नव्या सवाशणीसारखी नटवंतीला मठात पाठवली का? मी आहे ना तुमची बायको, मग ती सखू कशाला हवीये? सासूबाई माझ्याशी दुटप्पी का वागतायत? मला फसवतायत त्या। दुटप्पी काय? कुणाला दुटप्पी बोलतेस तू? सावकार मी हे बघ, माझी रमाई माझं दैवत आहे आणि बाबाजी माझं आराध्य। तुला आजच शेवटचं सांगतो, तुझ्या मनावर नीट कोरून ठेव। माझ्या दैवताला म्हणजे माझ्या रमाईला एकही शब्द वाईट बोलायचा नाही। तिचा अपमान मी अजिबात सहन करणार नाही आणि तिच्या कागाळ्या तर नाहीच नाही। तिच्या बाबतीत एकही वाकडा शब्द मी ऐकून घेणार नाही आणि बाबाजींना तर तू बोलायचंच नाहीस। तुला जे काय सांगायचं असेल रमाई तुला सांगेल, पण अमुक एक गोष्ट तू माणिकला का सांगितली नाहीस हे मी रमाईला कधीही विचारणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या लग्नाचं सत्य नेहमी लक्षात ठेव माणिक। तू एका मर्यादेपर्यंत बोलायचं। तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोललेलं मी अजिबात खपवून घेणार नाही। दोघेही महाबिलंदर आहेत वहिनी। त्यांना तुमची दया नाही आली, दोघांना स्वतःच्या मृत्यूची भीती वाटली। म्हणजे अहो, तुम्हीच म्हणालात ना, त्या कागदावर धोक्याची सूचना होती। प्राणघातक विषारी धूर बाहेर पडला असता आणि तत्काळी तिथे असणाऱ्या सगळ्यांचा विनाश झाला असता। म्हणजे हे गुप्तधन मिळेपर्यंत बाबाजी, रमाई तुमच्या केसाला सुद्धा धक्का नाही लावू शकत। मग तुम्ही आता दडपण घेऊच नका। दोघेही गुप्तधन सोडणार नाहीयेत। तुम्ही असं म्हणताय कारण ते गुप्तधन संपत्तीचं आहे असं वाटतंय तुम्हाला? पण दुसरा अर्थ लावून बघा भाऊजी। मी म्हंटल तसं एखादी अत्यंत भयंकर विनाशकारी गुह्य शक्ती, त्या अघोरी शक्तीसाठीच बाबाजींना ते गुप्तद्वार उघडायचं नसेल ना? कारण बोलता बोलता एक दोनदा सासूबाई सुद्धा म्हणाल्या याबद्दल आहोंना सांगितलं तर त्यांच्यावर आणि या घरावर संकट येईल। भाऊजी, गुप्तधन हे संपत्तीचं असतं तर सासूबाईंनी आहोंना सांगितलं असतं। पण भाऊजी, ती अघोरी वाट भयानक असते हो। तिच्याशी मैत्री बरी नाही आणि वैरही। वहिनी, मला तुमच्या इतकं नाही कळत, पण मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे नेहमी ध्यानात ठेवा। खरंच भाऊजी, तुमचाच काय तो आधार आहे मला। अगदी मोठ्या भावासारखे वागताय। मामी, तुझ्या गावातले बुवा आजोबा आलेत। बुवा आजोबा आपल्या घरी आलेत? बुवा आजोबा, तुमची तब्येत खूप खराब झाली हो। सखू बाळा, जिथे संपूर्ण गावाचीच अवस्था वाईट झाली आहे, तिथे या म्हाताऱ्या कुडीचं काय बाळा? जोपर्यंत या कुडीत प्राण आहे तोपर्यंत उत्तरदायित्व आहे, म्हणून इथं आलोय। गावात
अगदी भीषण परिस्थिती आहे. अतिवृष्टीमुळे रोगराई वाढली आहे, लोकांची वाताहत झाली आहे, रोगामुळे लोक मरतायत, तर पिकं वाहून गेल्यामुळे उपासमारीने मरतायत. काय सांगताय? सखू बाळा, आपल्या गावात भीषण परिस्थिती आहे आणि मी आता वृद्ध झालोय. माझ्याकडे जेवढी औषधं होती तेवढी गावाला पुरवली, आता तेही संपलीत. औषधांसाठी आता कोल्हापूरला जावं लागेल, म्हणजे उपचार होतील, पण त्यासाठी पैका हवा. आपलीच माणसं रोगग्रस्त होऊन मरताना बघणं मला सहन होत नाहीये, म्हणून तुझी मदत घ्यायला आलो, एक शेवटचा पर्याय म्हणून. माझी मदत? हो बाळा, माणुसकीचं काम आहे. खर तर मला इथं येताना संकोच वाटत होता, पण जावई सावकार आहे, शिवाय सज्जन आणि हळव्या मनाचे आहेत. ते नक्कीच मदत करतील. पण उसनी मदत नको आहे, कर्जाऊ रक्कम हवी. जर मला कर्जाऊ पैसे मिळाले ना तर लोकांचे प्राण वाचतील. तू शब्द टाकशील ना सखू? हा, टाकत शब्द. बघतेच तुला. माझा शब्द? बुवा आजोबा, मला या घरात काडीची किंमत नाहीये हो. सगळे माझा तिरस्कार करतात आणि अहो सुद्धा आता खूप खूप बदलले. उन्हाळ्यात नद्या आटतात ना, अगदी तसे कोरडे झालेत. बुवा आजोबा, कुठे निघालात? सखू बाळा, जग खूप पाहिलंय मी पोरे. सासूर वाशिणीचं अबोल दुःख आणि मर्यादा समजतात मला, पण तू मनाला लावून घेऊ नकोस. हा, येतो मी. नाही नाही, असं कसं? तुम्ही आहोंची भेट घ्यायलाच हवी. आपण पेढीवर जाऊया ना. या या. असं म्हणतेस? चल. चला. तू पेढीवर जाऊन बोलच. मी सासूबाईंना आग लावून आणते की नाही ते बघच. सावकाश सावकाश. या. बुवा आजोबांना अहो किती बदललेत याची कल्पनाच नाहीये. पण अहो निदान बुवा आजोबांशी तरी चांगले वागतील अशी आशा वाटते मला. या. अहो जरा ऐकता का? तुझं काय? किती वेळा बजावलंय की पेढीवर फक्त व्यवहाराची बोलणी करतात म्हणून? इथे कशाला आलीयस? जा आत जा, आत बसा. आलोच मी. जावई बापू, अहो व्यवहाराचंच बोलायला आलोय. तुम्ही आणि व्यवहार? बोला, काय काम आहे? बोला. विठुराया, कसे वागतायत रे अहो बुवा आजोबांशी? नमस्कार नाही, या बसा नाही, वर अशी आरेरावीची भाषा. किती मोठा अपमान. काय वाटत असेल बुवा आजोबांना? काय? सखूच्या माहेरचा भिकारडा थिरडा वैद्य आलाय आणि तेही कर्ज मागायला. त्या म्हाताऱ्याची हिंमतच कशी झाली माझ्या घराचा उंबरठा ओलांडायची? निर्लज्ज थिरडा. आणि सखूने काय लाज शरम विकले की काय? थेट त्याला पेढीवर घेऊन गेली. ही सखू स्वतःला समजते तरी कोण?
अरे बोला, काय काम आहे? इथे आम्ही कर्ज द्यायलाच बसलोय. देणार ना, पण तुम्ही तारण काय ठेवणार? जावई बापू, नाही म्हणजे व्यवहाराची ही गोष्ट माझ्या ध्यानातच आली नाही. आणि तारण ठेवायला माझ्याकडे काहीच नाही आहे हो. अरे मग तुम्हाला कर्ज कसं मिळणार? नाही, आजवर तुम्ही ऐकलंय का की तारणाशिवाय कुणाला कर्ज मिळालंय ते? नाही हो, ते तसं नाहीये. ते स्वतःसाठी कर्ज घ्यायला नाही आले. गावात भयंकर रोगराई पसरलीये, खूप जीव धोक्यात आहेत. शेकडो घरांचे डोळे बुवा आजोबांच्या औषधाची वाट बघतायत. खूप आशेने त्यांची वाट बघणं हे आपणही अनुभवलंय ना. सासूबाईंचे हात भाजले होते तेव्हा आपल्याला धीर वाटला होता तो केवळ बुवा आजोबांचा. अहो, तेव्हा कितीतरी वेळा ते इथे येऊन बघून गेले होते. शिवाय झिंगरोबाच्या माळावर तुम्हाला मार लागला होता तेव्हा आपले वैद्य बुवा काय म्हणालेले? तुम्हाला वाचवू शकतात तर ते माझे बुवा आजोबाच. त्यांनी तुम्हाला संजीवनी बुटी दिली होती. त्यामुळे त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या अनेक जणांकडे मायेने बघा. बुवा आजोबा हा व्यवसाय म्हणून नाही तर सेवा म्हणून करतायत. अशा पुण्यात्म्याचा शब्द हेच त्याचं तारण हो. निस्वार्थ बुद्धीने त्यांनी योजलेल्या या कार्यात आपला हातभार लागला तर त्या अनेकांचे आपल्याला आशीर्वादच मिळतील. ही परिस्थिती नाकारत नाही, त्यामुळे मी थांब दिगो. या सखूच्या बोलण्यात येऊन पेढीचा नियम मोडायचा नाही. तारण न ठेवता तुम्हाला कशाला हवं इतकं कर्ज? म्हातारपणी बोहल्यावर उभं राहायचंय की काय? की गावातले सगळे दानशूर मेले की काय म्हणून तुमच्यासारखे भिकारी झोळी घेऊन बाहेर पडलेत कर्ज घ्यायला? पण कर्ज घ्यायला पण पत लागते बुवा. तुमच्याकडे सगळाच खडखडाट. अरे हो वैद्य बुवा, तुमच्याकडे तारण ठेवायला काही नाही असं कसं म्हणू शकता? तारण तुमच्याकडे आहे, चांगलं सज्जड तारण आहे. हो, काय बोलताय मला कळत नाहीये. अहो बघा ना, तुमच्या गावाची अशी दुर्दशा झाली आहे, रोगराई पसरली आहे, माणसं मरतायत, पण तरीही तुमचा तो तारणहार विठुराया गंमतच बघतोय ना कडेवर हात ठेवून. अहो काय? चला, विठुराया नाही ना तुमचा काही विचार करत, पण मी आहे ना, मी करते ना मदत तुम्हाला. हवं तितकं कर्ज देते. पण बरं का सखूबाई, गावातलं विठुरायचं राऊळ आहे की नाही, ते राऊळ तारण म्हणून ठेवता येईल की? अरे दिगू, या नकटीला गावचा पुळका आलाच आहे ना. आणि काय वैद्य बुवा, अहो काय हरकत आहे विठ्ठलाचं राऊळ तारण ठेवायला? काय ग सखू, ठेवशील ना? गावासाठी रावळावर तुळशीपत्र ठेव.
विठुराया, अरे काय रे ही विटंबना चालली आहे. अहो काय बोलताय तुम्ही हे मनोरमा वहिनी? योग्य तेच बोलतेय. माणुसकीच्या आणि पुण्याच्या मोठ्या मोठ्या गोष्टी करत होती ना ही सको. मग आता का बोबडी वळालीये? आणि आता विचार कसला करतेस? आम्हाला विनातारण कर्ज द्यायचे सल्ले देत होतेस. अगं पण ढीगभर पुण्य कमवायची संधी आपणहून तुझ्याकडे चालून आलीये. आणि या वैद्यबुवांनी ठेका घेतलाच आहे ना गावाचा. मग तू त्यांना मदत नाही केलीस तर गावातले लोक मरतील ना रोगराईने. तेव्हा ठेवाच गावातलं ते राऊळ गहाण ठेवाच. दिगू, अरे आपल्यालाही सुवर्ण संधी चालून आली आहे. यांना हवे तितके पैके दे, पण ते राऊळ लिहून घे. अरे ते राऊळ आपण बाबाजी महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून देऊ. अरे बाबाजी महाराजांना पहिल्यापासून त्या रावळात गुरु झिग्रोबांचा मठ बांधायचाच होता, हो की नाही? अरे त्यांची इच्छा आपण पूर्ण करू, ते खरं पुण्य. माझ्या विठुरायाच्या रावळात बाबाजींचा मठ, त्यापेक्षा मरण बरं. नाही सखो, राऊळ तारण ठेवायचं नाही, मुळीच नाही. हे बघा, मला क्षमा करा, मी आलो आणि तुम्हाला त्रास झाला. सखू बाळ, तू वाईट वाटून घेऊ नकोस आणि डोळ्यात अश्रूही आणू नकोस. तो आहे ना विठुराया, तोच यातून काहीतरी मार्ग काढेल, काहीतरी व्यवस्था होईल. येतो मी. काळजी करू नकोस बाळा, काळजी करू नकोस. नको ते उद्योग करायला सांगितलं कुणी हिला? आता कुठं आहे? अंगात आगाऊपणा भरलाय ना, कुठेतरी नाक खुपसत बसली असेल. काय ग, नसता शहाणपणा करायचा नाही अजूनही कळत नाहीये का तुला? कितीही शिकून तुझ्या डोक्यात प्रकाश पडणारच नाही. तुला जे करायचंय तेच तू करणार. हे बघ, पहिलं आणि शेवटचं बजावून ठेवतोय. पिढीच्या कामात ढवळाढवळ करायची नाही, त्यात बोलायचं नाही. अहो मी कधी येते का पेढीवर? पण ऐकलत ना, गावातली परिस्थिती भीषण आहे. जन्मभर उपचार करून लोकांचा जीव वाचवणाऱ्या बुवा आजोबांना लोकांचा त्रास बघवला नाही, म्हणून आपला मान अपमान बाजूला ठेवून या वयात सुद्धा ते आपल्या दारी आले कर्ज मागायला. आपला जीव गहाण ठेवून माणुसकी म्हणून लोकांची मदत करायला धडपड करतायत होते. बोल काय आहे त्यांच्या जीवाचं? दमडी सुद्धा नाही. ऐक दिगू, ही आणि तो थेरडा वैद्य आपल्याला माणुसकी शिकवताय, पण व्यवहार तो व्यवहार. अशाच मोठ्या मोठ्या गोष्टी करून तुझ्या बाबांनी सुद्धा माणुसकीसाठी घरदार फुंकून टाकलं होतं. मी राबून हा एवढा मोठा डोलारा उभा केला. तो या अशा फुकट्यांवर उधळायला नाही. आणि हे वय आहे का वैद्यबुवांचं? आता त्यांनी स्वतःसाठी लाकडं गोळा करायला हवी. आज आहेत उद्या नाहीत अशी अवस्था आहे त्यांची. चालले गावाला मदत करायला. मोठे विठ्ठल विठ्ठल करून नाचता. मग आता तो का नाही नाचत की त्याला घाम फुटला म्हणून लोकांच्या मदतीला धावत नाहीये? मालकीणबाई, असं नका हो बोलू. मला पण शहाणपण शिकवायचं नाही आणि अशा फालतू माणसांना ना दारात पण उभं करायचं नाही. तुला पोचतोय ना आम्ही, की आम्ही माणुसकीत जपतोय. तळांचा राजा
तुमच्यासाठी इथं आलोय. दर्शन द्याय भूतांनो, मी आलोय मशान जागवायला, रात्र जागवायला, तुम्हाला जागवायला. ही एवढीशी चिमुरडी टोरायची भक्त, ती दर वेळेला आमच्या हातून वाचते कशी, म्हणजे ती आमच्यावर मात करते आणि आम्ही हात जोडत बसतो. असं किती दिवस चालणार? नाही, यापुढे नाही चालणार. हे पिशाच्यांनो, हे भूतांनो, हे हाडळींनो, समिंदा समद्यांनी ऐका. मला तुमची साथ हवी, मदत हवी, मदत. मागच्या आगाच्या शृणु शृणु, पालय प्रालय कृपां करो, यशाद्देहि सिद्धिं देहि. ओम स्वाहा, ओम स्वाहा. या आढळींनो, या या.